नमस्कार. आपण जे काही तुम्ही, मी, आपण सगळे जे काही बनलो होते पालक म्हणून, तर त्याच्या मागे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सवय. चांगल्या सवयी या लावाव्या लागतात. चांगल्या सवयी जर लहानपणापासून आपल्या लेकरांना जर आपण दिल्या, तर त्यांचं पूर्ण आयुष्य घडत असतं. आजचा दिवस हा उद्याला आशीर्वाद देत असतो. आजमधून आपला उद्या निर्माण होत असतो. तर आपण 5 ज्या गोष्टी आहे, 5 सवयी मुलांना लावणं अत्यंत गरजेचं आहे. जर त्या सवयी त्यांना लागल्या, तर निश्चितपणे त्यांचं येणारं फ्युचर, येणारा विषय समृद्ध असल्याशिवाय राहणार नाही. इतकं छान सगळ्या गोष्टी घडतील. टप्प्याटप्प्याने एक एक गोष्टी समजून घेऊ. बघा, सवयी या लावाव्या लागतात. 5 सवयी टॉप क्लास सवयी आहेत. एक समजून घेऊ. नंबर 1 ला जर आपण बघितलं तर वाचनाची आवड आहे. ही अशी सवय, जगातले जे रीडर आहे, जे लीडर आहे, ते प्रत्येक रीडर आहे चांगले. आणि प्रत्येक महान जे लोक आहेत त्यांच्या सवयी जर आपण बघितल्या, त्या सवयीपैकी एक सवय जी असते त्यांची ती असते वाचनाची. मग ही कशी सवय लावायची? याच्यामुळे काय होतं, तर या गोष्टीमुळे त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे, त्यांची जी सर्जनात्मक शक्ती आहे, त्यांची कल्पना शक्ती आहे, ही तर डेव्हलप होताना आपल्याला दिसते. मग त्यांना गोष्टी सांगा, त्यांच्याशी बोला, त्यांना वाचायला लावा तुमच्या पद्धतीने. जसं त्यांना वाचनाची, बघा तुम्ही सुद्धा एक पालक म्हणून तुम्हाला वाचनाची आवड असेल तर ती एकदाच नाही लागली, पण एकदा का जर ती सवय लागली की ती चांगली सवय आहे. तर त्यामुळे मुलांचं आयुष्य, मुलींचा आयुष्य चांगलं घडणार. थोडक्यात सांगतो तुम्हाला, बाकी सगळ्या गोष्टी माहितीच आहे. त्यामुळे ही एक सवय नंबर 1 वाचनाची आवड. नंबर 2 ही अशी गोष्ट आहे की जिथं मुलं सगळं विसरतात. ताण असेल, टेन्शन असेल, तणाव असेल, मोबाईल असेल, काही असेल, ही जी गोष्ट आहे ती म्हणजे खेळ. आयुष्यात ही गोष्ट गरजेची आहे. मग इथे जर त्यांचा स्क्रीन टाइम कमी करायचा, काय काय करायचं, तर खेळत असताना तुम्ही, मी, कुणी असू द्या, आपण कंप्लीट खेळामध्ये 100% इन्व्हॉल्व असतो. हे सुंदर प्रकारचं एक ध्यान आहे. यांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वैचारिक सगळ्या गोष्टींचा यांना व्यायाम होत असतो. बघा, आता त्यांना 1 तास तुमच्या हिशोबाने 40 मिनिटं 1 तास त्यांना खेळ देणं, कुठे? मैदानावरती. आपण बघा, एक पालक म्हणून आज खूप आपण असे नाजूक झालेलो आहे. मुलांपेक्षा नाजूक आपणच आहे. पडला बेटा, लागला बेटा, त्याला काही लागत नाही, त्याला तुम्हाला जास्त लागतं, तुम्हाला जास्त त्रास होतो. मुलं आहे, आपण तर किती पडलो, आपल्याला किती लागलं, आपले डोकरं, कोपरं, गुडघे कशा गोष्टी होत्या. त्यामुळे मुलांना अति काळजी पण करू नका. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे पण सांगणार आहे. त्यामुळे आपण हे मुलांना जे त्यांना खेळायला पाठवा. यामुळे त्यांची शारीरिक जी वाढ आहे, जी ग्रोथ आहे, मानसिक जी वाढ आहे ती होत असते. खेळ यांच्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. नंबर 2. नंबर 3, पौष्टिक आहाराची सवय. आपण जे खातो ते आपण बनतो. कोणती सवय एकदा बनत नसते. कोणत्या गोष्टीचा एकदाच इम्पॅक्ट होत नसतो, बरोबर की नाही? त्याचा इम्पॅक्ट नंतर दीर्घकाळ होत असतो, लांब टप्प्यावर होत असतो. मग आपल्याला काय काळजी घेणे? तिथे कोणती इथे निरोगी आहार. काय सांगितलंय? जंक फूडची जी सवय आहे ती मोडण्यासाठी त्यांना लहानपणापासून काय करा? फळं द्या. म्हणतो आपण की एक सफरचंद खा, डॉक्टरपासून मुक्तता मिळवा. फळं त्यांना द्या, पालेभाजी द्या. ज्या गोष्टी त्यांच्या पोटात गेल्या पाहिजे, या आपल्या खाण्याचा आणि आपल्या असण्याचा, आपल्या खाण्याचा आणि आपल्या दिसण्याचा डायरेक्ट संबंध आहे. डायरेक्ट संबंध आहे विचारांचा, कल्पनाशक्तींचा. त्यामुळे त्यांना चांगले फळे, पालेभाज्या, घरचे जे जेवण आहे खाण्याची त्यांच्या गोडी निर्माण करा. हे पालक म्हणून आपलं काम आहे. लहान मुलं मला आवडतच नाही, लहान मुलं मला बोरच होते, मला करमतच नाही, अशी जर वाक्य त्यांच्या हाता पुढे कसं होईल? त्यामुळे पालक म्हणून आपली जबाबदारी, ती लहान आहे, त्यांना कळत नाही. पुढे बघा, आता पुढची सवय नंबर 4, स्वतःची कामे स्वतः करणं. मग कोणकोणते काम आहेत? छोटी काम आहे. शूज आहे, दप्तर आहे, बॅग आहे, त्यांच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी ते स्वतः करणं. जसं बघा, चौथी सवय कोणती? जी आहे स्वावलंबन. ही गोष्ट स्वावलंबन आहे, प्रामाणिकपणा आहे, राईट? या गोष्टी अमेझॉन वरती मिळत नाही. त्या गोष्टी आपल्या मुलांना द्याव्या लागतात. संस्कार बघून होत असतो, ते आपल्याला बघून शिकतात, राईट? म्हणजे स्वावलंबन आहे. मग त्यांची खेळणी जागेवर ठेवायला त्यांना सांगणं, जागेवर ठेवली तर त्यांना त्यांचं प्रॉपर कौतुक करणं, त्यांना ऍक्नॉलेज करणं, राईट? प्रबलीकरण आपण त्याला म्हणतो. स्वतःचे जेवणाचे ताट आहे, राईट? पाण्याची बॉटल आहे, शूज आहे, दप्तर, बॅग आहे. या छोट्या गोष्टी त्यांना आतापासून सवय लावण्याचा प्रयत्न करा, राईट? यामुळे काय होईल? यामुळे त्यांच्यामध्ये स्वावलंबन येईल. त्यांना स्वतः करू द्या, त्यांना स्वतः करू द्या. हे जे संस्कार आहे, आज एवढं धावपळीचं जग आहे, या ज्या गोष्टी बारीक बारीक, या आपण आपल्या लेकरांसाठी त्यांना लावणं अत्यंत गरजेचं. पालक म्हणून आपली ती वैयक्तिक जबाबदारी आहे. आणि नंबर 5 लास्टला बघा, एक आहे कृतज्ञता आणि आदर. तुम्ही जेवढे पुढे जाताल, खूप वाचन करताल, खूप साऱ्या गोष्टी करताल, तुम्हाला एक शब्द तुम्हाला लक्षात येईल बघा, तो आहे कृतज्ञता. जे काही आपल्याकडे आहे, डोंट काउंट युअर मिसिंग, काउंट युअर ब्लेसिंग. ज्या गोष्टी लेकरांकडे आहेत, ज्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत, त्यांना शिकवा की ग्रेटफुल राहायचं कसं,
कृतज्ञता व्यक्त कशी करायची, जे छान त्याला कसं त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं हे त्यांना सांगावं लागेल राईट. पुढे बघा काय सांगितलंय, आज सवय आदर करणे पुन्हा, म्हणजे त्यांना काय हे जे थँक्यू शब्द आहे, सॉरी शब्द आहे, राईट, प्लीज शब्द आहे, हे त्यांना मनाला शिकवा, त्यांना बोला, हे गरजेचं आहे. इथून त्यांची पर्सनॅलिटी बनत जाते. तुमचे मुलं मुली असे इम्पॅक्ट करतील बाकीच्यांपेक्षा. हे सवय आपल्याला लावणं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही, कारण संस्कार हेच त्यांचं खरं धन आहे. त्यामुळे मी तुम्हाला ज्या 5 गोष्टी सांगितल्या, या 5 गोष्टी काही मिनिटात मी तुम्हाला सांगितल्या, पण काही मिनिटात तुम्ही ज्या गोष्टी ऐकताय, बघताय, आणि मला हे पण माहिती आहे की तुमच्या मुलांमध्ये या सवयी आहे, राईट. मी तुम्हाला पुढे सांगतो आता, पण या ऐकणाऱ्या बघणाऱ्या तुम्ही गोष्टी आहे, जर याच्यावर काम केलं, जर त्यांना या सवयी लावली लहानपणामध्ये, तुमच्या मुलांचं, आपल्या लेकरांचं, मी त्यांचा मामा म्हणून सांगतो, मला त्यांचं आयुष्य खूप प्रगल्भ आणि खूप वेगळ्या लेवलला असणार आहे. कारण या सगळ्या अशा सवयी टॉप क्लास सवयी सगळ्या. तर माझी तुम्हाला विनंती, रिक्वेस्ट आहे की तुम्ही या सवयी मुलांना कशा लावता येईल तुमच्या पद्धतीने त्यांना नक्की लावा, राईट. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा, आणि तुमच्या मुलामध्ये यापैकी कोणती सवय जी आहे तुम्हाला असं वाटतं की आधीच त्यांना ही सवय आहे, तर मला कमेंट करून नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक ग्रुपमध्ये पालकांपर्यंत नक्की पोहोचा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.